कारण पुण्यात एक महत्त्वाची घडामोड घडतेय। पुण्याच्या भोरमधल्या नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला, तिची हत्या केली गेली। त्याच आरोपी भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। आरोपीला कोर्टाकडून आज शिक्षा जाहीर होणार आहे। आरोपीला कोर्टाकडून आज नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे। पुण्याच्या भोरमधल्या नसरापूरमध्ये त्यानं अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला आणि तिची निर्घृण हत्या केली। त्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं गेलं आणि अखेर आज तो दिवस आलाय ज्या दिवशी या नराधमाला काय शिक्षा होते हे जाहीर होणार आहे। नसरापूरमधल्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला, तिची हत्या केल्याचं हे प्रकरण आहे। आरोपी भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। सुनावणीला सुरुवात होतीये आणि त्याच दृष्टीनं आज नेमकी या नराधमाला काय शिक्षा मिळते या संदर्भातला निर्णय समोर येणार आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूर या ठिकाणी मे मध्ये एका चिमुकलीवर 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर या नराधमानं गाईच्या गोठ्यात नेऊन अत्याचार केला। नंतर तिच्या तोंडात सॉक्स कोंबला आणि तिला दगडानं ठेचून मारलं। तिचा जो मृतदेह आहे तो सापडला शेणाच्या खाली आणि हे प्रकरण इतकं गंभीररित्या समोर आलं त्यानंतर नसरापूर वासियांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला होता। आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, कोर्टात हजर केलं गेलेलं आहे, सुनावणीला सुरुवात झाली आहे, नेमकं काय काय घडतंय? नक्कीच नसरापूर प्रकरणातील जो आरोपी आहे त्याला आता कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। काही वेळात खरं तर ही जी सुनावणी आहे ती सुरू होताना एकंदरीत पाहायला मिळेल। पुण्याचं जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्या ठिकाणी खरं तर या आरोपीला आणण्यात आलेलं आहे, आरोपीला नेण्यात आलेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे कोर्टरूममध्ये एकंदरीत नागरिक सोडताना किंवा कोणी कोर्टरूममध्ये जर आतमध्ये जाणार असेल त्यांची ही कसून चौकशी खरं तर केली जाते। कोर्टरूममध्ये सोडताना बॅग असेल, ओळखपत्र असेल, त्याची तपासणी संपूर्ण या ठिकाणी केली जाते। तर बाहेर जर आपण पाहिलं तर नसरापूरच्या त्या निष्पाप जीवाची किंकाळी अजूनही न्याय मागत असल्याची जे फ्लेक्सबाजी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। फाशी कधी होणार असं खरं तर म्हणत या ठिकाणी हा जो बोर्ड आहे तो घेऊन हा एक युवक या ठिकाणी आहे। काय एकंदरीत मागणी आपण काय या ठिकाणी? माझी मागणी हेच आहे की अख्ख्या म्हणजे महाराष्ट्राचीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी। आज त्याला फाशी होणं गरजेचं आहे आणि ती फाशी म्हणजे वर्डिक्ट आल्यानंतर त्याला ती अंमलबजावणी पण लवकरात लवकर व्हावी अशी माझी अपेक्षा आहे आणि सरकारने ठोस पावलं उचलून पुन्हा असे गुन्हे घडणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी। असे गुन्हे घडणार नाही याची दक्षता घ्यावी असं खरं तर हा युवक म्हणतोय। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ठिकाणी पोलिसांचा चोख असा बंदोबस्त लागल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने या जो आरोपी आहे त्याला खरं तर दोषी ठरवलं होतं आणि त्यानंतर या आरोपीला खरं तर या गुन्हेगाराला आज शिक्षा खरं तर दिली जाणार आहे। ती शिक्षा काय असणार आहे हे आता काही वेळातच पुढे येताना पाहायला मिळेल। बरोबर आहे तुषार, आरोपीला कोर्टात तर हजर केलं गेलेलं आहे, पण या नराधमानं नेमकं काय कृत्य केलं आणि त्यानंतर नसरापूरमध्ये कशा पद्धतीने आक्रोश उसळला हे आपण थोडं प्रेक्षकांना सांगूया। एक मे या दिवशी खरं तर या नराधमाने जी घटना खरं तर केली ती खरंच माणुसकीला काळिमा फासणारी ही जी घटना आहेत आणि त्या अनुषंगाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खरं तर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते सुरू झालं आणि नसरापूर प्रकरणातील ही जी नसरापूर प्रकरण आहे या प्रकरणाला एकंदरीत वाचा फोडल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। अनेक जण खरं तर रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरले गेले। त्या नराधमाने 3 वर्षीय बालिकेवरती निर्गुणपणे अत्याचार करत तिचा निर्गुणपणे खून केल्याचं एकंदरीत पुढं आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तब्बल काही दिवसांमध्येच या नराधमाला न्यायालयाने आता दोषी ठरवलंय आणि त्यानंतर त्याच्यावरती आता खरं तर
आरोप निश्चित केले गेलेले आहेत आणि त्यानुसार आता त्याला शिक्षाही दिली जाणार आहे. बरोबर तुषार, धन्यवाद. नेमका काय निर्णय समोर येतो हे देखील तुमच्याकडून थोड्याच वेळात जाणून घेऊ.